नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर श्रावणच्या पहिल्या दिवशी भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल, आयुक्त नितीन कापडणीस आणि नगरसेवक ललित माळी यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एक व्यक्ती एक झाडचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. आज हरित दिव्याच्या माध्यमातून नगावबारी फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जी फॉरेस्टची लँड आहे त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, महापालिकेचे सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब, उपआयुक्त सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण 2500 झाडं लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे. जवळपास आत्तापर्यंत धुळे शहरात 5,500-6 हजार झाडं या ठिकाणी हरित दिव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आणि याच्यासाठी ललित माळी यांनी फार परिश्रम घेतले आणि गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा या भागात मी आलो होतो. तेव्हाही खड्डे खोदायचं काम आणि वरती त्या साईडला टेकडीवर झाडं लावायचं काम ललित माळी करत होता. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज नागरिकांच्या सहभागाने आयोजित झालेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, महानगरपालिका प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिकांना विनंती करतो काय झाडांना जगवायची जबाबदारी या परिसरातील नागरिकांनी घ्यावी. जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.